नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। महाराष्ट्रात कळत नकळत एक युद्ध सुरू आहे, ते म्हणजे मांसाहार विरुद्ध शाकाहार। जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं मत। बांगलादेशी मजुरांना ठेवाल तर खबरदार, पोलिसांनी दिला हॉटेल चालकांना इशारा। पीएनजी ज्वेलर्स तर्फे दगडूशेठ गणपती चरणी 1 किलोचा कमळ हार अर्पण। मंदा म्हात्रे यांची माजी आमदार संदीप नाईक यांच्यावरती सडकून टीका। आता पाहूया सविस्तर वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अंडी ठेवत अनोखं आंदोलन केलंय। ठाण्यामधील जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या दालनामध्ये अंडी नेत त्यांनी हे आंदोलन केलंय। शासकीय शाळेमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण भोजनामधून अंडी बंद केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी हे आंदोलन केले। आव्हाड यांनी अंडी बंद झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिलंय। त्यात त्यांनी असं म्हटलंय की 24 लाख लाभार्थी विद्यार्थ्यांवरती अन्याय झालं असं माझं मत आहे। शासकीय शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती ही हालाकीची असते, बेताची असते, त्यामुळे ते शासकीय शाळेमध्ये शिक्षण घेत असतात। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरती देखील होतो। शालेय जीवनामध्ये शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणारी प्रथिने त्यांना मिळत नाहीत असे अनेक अहवालामधून समोर आले आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी हे अंडी नेत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामध्ये आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। असं आहे की हे शाकाहारी येतो कुठनं, हा वाद येतो कुठनं? आणि ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना। आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का? मग द्या आमच्या पोरांना सकाळ मस्त गरम दूध, कॉम्प्लान, बोनविटा, हॉर्लिक्स वगैरे टाकून देत, आम्ही आमची पोरं प्यायला तयार आहेत ना। एकच प्रश्न विचारतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ? सध्या महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी घुसखोर हे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये गाजत असल्याचं पाहायला मिळते। अशातच मुंबईमधील पोलीस बांगलादेशी घुसखोरांच्या शोधामध्ये सतर्क असल्याचं पाहायला मिळते। ठिकठिकाणी बांगलादेशी नागरिकांची चाचपणी करून चौकशी करून त्यांना अटक देखील केली जाते। अशातच आता हॉटेल चालकांना पोलीस प्रशासनाने मोठी तंबी दिली। आपल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरित्या भारतामध्ये वास्तव करणाऱ्या बांगलादेशींना कामासाठी ठेवलं तर खबरदार असा संदेश हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग, बोर्डिंग, लेबर कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर्स, ठेकेदार, सोसायट्या यांना आता पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आले। माहिती लपवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर काम करत असल्याचं आढळल्यास व्यावसायिक, ठेकेदार आणि सोसायटी विरोधात त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील पोलिसांनी दिल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्र शासनाने दिनांक 13 जानेवारीचे जो 100 दिवसाचा कृती आराखड्याचा कालबद्ध कार्यक्रमाबद्दलचं जे परिपत्रक काढलं होतं, त्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी 16 जानेवारीला ठाणे पोलीस आयुक्तालयाचं परिपत्रक काढून सर्व पोलीस आयुक्तालयातील रिजन, झोन आणि पोलीस स्टेशन यांना कारवाई करण्याबाबत विविध हेडखाली कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। त्यामध्ये परकीय नागरिक आणि त्यातल्या त्यात बांगलादेशी जे नागरिक जे बेकायदेशीरित्या वास्तव्य करून थांबत आहेत, तर यांचा शोध घेण्याबाबत मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या आहेत। तर त्याच्या अनुषंगाने महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन यांनी 2 गुन्हे दाखल करून जवळजवळ 5 बांगलादेशी महिला नागरिकांना पकडलेले आहे आणि त्यामध्ये अजून सतर्कतेने शोध घेण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, म्हणजे आमच्या पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये आम्ही हॉटेल, बार, लॉजेस, त्याच्यानंतर सोसायट्या, त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर, कॅटरिंगचे कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम व्यावसायिक, त्याच्यानंतर फळभाज्या, कोंबडी विक्रेते, ज्या ज्या ठिकाणी या बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असू शकतं, तर त्या ठिकाणी आम्ही संबंधिताची मीटिंग बोलून घेऊन त्यांना आम्ही नोटीस पण दिलेल्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जी काही माहिती मिळते त्याच्या अनुषंगाने माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। बेलापूर कोर्टामध्ये सुकून प्रकल्प सेंटरचं दिमागदार सोहळ्यात आज उद्घाटन झालं। या सेंटरमुळे सर्वांनीच आता कौतुक करायला सुरुवात केली। कौटुंबिक वाद न्यायालयामध्ये येण्यापूर्वी आपापसामध्ये ते मिटले पाहिजेत आणि वादाचे रूपांतर संवादामध्ये झालं पाहिजे, यासाठी कौटुंबिक न्यायालय बेलापूर या ठिकाणी सुकून प्रकल्प सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं। यामध्ये डॉक्टर, मनसोपचार तज्ज्ञ, त्याचबरोबर
इतर सामाजिक संस्था देखील काम करणार आहेत। सध्या आमच्या न्यायालयामध्ये नवी मुंबईमधील 1857 केसेस असून हा वाद या सेंटरच्या माध्यमातून सुटावा हा आमचा उद्देश असल्याचं सेंटरच्या प्रमुख डॉक्टर अपर्णा जोशी यांनी मत व्यक्त केलंय। त्याचबरोबर न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांनी सेंटरच्या उद्घाटनाला प्रमुख उपस्थित दर्शवल्याचं देखील पाहायला मिळालं। कोर्ट आणि हायकोर्टाचं अभिवादन करू इच्छिते, अभिनंदन करू इच्छिते की सुकून सारखा इतका चांगला प्रकल्प हा बेलापूरमध्ये आज सुरू झालेला आहे। आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की कौटुंबिक वादातून ज्या समस्या उद्भवतात त्याच्याकरता जेव्हा लोक फॅमिली कोर्टामध्ये येतात त्यावेळेला ऑलरेडी ते वाद कुठेतरी एका विकोपाला पोचलेले असतात आणि लोकांच्या मनामध्ये असं असतं की या वादाला उत्तर नाही। तर सुकूनच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की या वादाला उत्तर आहे आणि जर सामंजस्याने एकत्र येऊन काहीतरी चर्चा केली तर या वादातून काहीतरी उत्तर पण निघू शकतात। या वादाचा परिणाम हा फक्त त्या जोडप्यावर होत असतो असं नाही, तर त्यांच्या कुटुंबियांवर, मुलांवरही होत असतो। सो सुकूनचे जे आमचे सायकॉलॉजिस्ट तज्ज्ञ आहेत, काउन्सिलर्स, तर त्यांच्याकडे आल्यानंतर ही सर्व्हिस फ्री आहे, गोपनीय आहे आणि मुख्य म्हणजे तुमचं मन मोकळं होईल तितक्या वेळा तुम्ही इथे येऊ शकता, बोलू शकता। त्यातून नक्कीच काहीतरी समस्येचं समाधान मिळायला आपल्याला मदत होईल। आणि हे जे वाद वर्षानुवर्ष कौटुंबिक न्यायालयामध्ये चालू राहतात आणि त्याचे जे सगळे परिणाम आहेत ते कुटुंबाला आणि मुलांना भोगावे लागतात, त्यातून कुठेतरी एक राहत मिळायला सुकूनच्या माध्यमातून मदत व्हावी हे सुकूनचं मुख्य उद्दिष्ट आहे। आज माघी गणेशोत्सव अर्थातच गणेश जयंतीचा दिवस आणि ह्या गणेश जयंतीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तिमय वातावरण असल्याचं आपण पाहतोय। ह्या गणेश जयंतीच्या निमित्ताने आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविक मंदिरामध्ये जात असल्याचं देखील पाहायला मिळतंय। लाडक्या बाप्पाची पूजा अर्चा आज सकाळपासूनच भक्तिमय वातावरणामध्ये सुरू आहे। अशातच पुण्यामधील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी देखील सकाळपासूनच विधिवत पूजा चालू आहे। अशा वेळेला PNG ज्वेलर्सच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या चरणी 1 किलोचा कमळहार अर्पण करण्यात आलाय। श्रद्धा आणि उत्कृष्ट कामगिरीची परंपरा पुढे नेत PNG ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला 10 पदरी भव्य कमळहार अर्पण करत पुन्हा एकदा अध्यात्म आणि कलेप्रती आपली निष्ठा दर्शवले। 1 किलो वजनाच्या या हारामध्ये 400हून अधिक उपरत्ने जडलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचे प्रतीक आहे। कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेमधून साकारलेला सोन्याच्या दागिन्यांचा उत्कृष्ट नमुना आहे। PNG ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजी काका गाडगीळ यांनी अर्पण परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला गणेश जन्माचं औचित्य साधून PNG ग्रुपचे सौरभ गाडगीळ व त्यांच्या परिवाराने 1,05,00,000 रुपयांचा सुवर्णहार हा त्यांनी आज अर्पण केलेला आहे। त्या हारामध्ये कमळ आहेत, त्या हाराचं जे वैशिष्ट्य आहे तो त्यांनी स्वतः ह्या गणपती बाप्पाचे जे आभूषण आहे ती जवळजवळ 80 ते 90% ही गाडगिळांनीच बनवलेली आहे। आणि हा सुद्धा सुंदर हार सुवर्ण हार जवळजवळ 1,05,00,000 रुपये किमतीचा 1.25 कोटीपेक्षा जास्त वजनाचा हार आज सौरभ गाडगीळ व त्यांच्या PNG ग्रुपने आज बाप्पाला अर्पण केला। कमळहार हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना। यामध्ये अनेक आध्यात्मिक प्रतीके जडवली जातात। या हाराच्या मध्यभागी असलेले तेजस्वी कमळ शुद्धतेचे प्रतीक आहे। याला 2 मोरांचा आधार दिला असतो। मोर हे दिव्य वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहेत। हाराच्या 8 पदरांची रचना रुद्राक्षांच्या मण्यांसारखी आहे। ही रचना आध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते। या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारामधील गडद लाल रंगाच्या रत्नांचा समावेश करण्यात आलाय। यामधून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाफ हा घडवला गेलाय असं मत ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगीळ यांनी सांगितलं आहे। सगळ्या गणेश भक्तांना सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। गणेश जन्माला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी PNG ज्वेलर्सकडनं आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमळहार बाप्पाला अर्पण केलेला आहे।
हा हार खऱ्या अर्थाने बाप्पाला सुरेख दिसतोय आणि ह्याची खासियत आहे की हा हार 1 किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे। ह्याच्यामध्ये 10 पदर आहेत, ह्याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत, आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि 10 पदर आहेत, त्यामध्ये 400 जास्ती खडे आहेत आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आहे की आमच्या पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे। दाजीकांपासून बाप्पाचे सगळे दागिने करायचा आम्हाला मान मिळालेला आहे आणि IPOच्या आधी आम्ही एक नवस केला होता की IPO झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे। आम्हाला खूप आनंद वाटतो, आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजीकांचे आशीर्वाद, बाप्पाचा आशीर्वादमुळेच प्रगती PNGची होत आहे। ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच। मी सगळ्यांचे आभार मानतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं मी या दगडूशेठ मंडळाला आवाहन करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे, गर्व आहे की हे दागिने घडवण्याचा मान आम्हाला मिळत आहे। आमच्या पूर्ण परिवाराकडनं, PNG परिवाराकडनं सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप शुभेच्छा। निवडणुकीनंतर गायब झालेले नवी मुंबईचे युवराज असं म्हणत मंदा म्हात्रे यांनी माजी आमदार संदीप नाईक यांच्यावरती सडकून टीका केली। सिडकोमध्ये ते झाडं तोडू नयेत यासाठी आले होते, मात्र त्यांचेच वडील हे त्याच खात्याचे वनमंत्री आहेत, म्हणून त्यांना आता एकही झाड तोडू नका असं तुम्हीच सांगा असं मत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। उल्लेख केला तुम्ही, सिटकी आणि घड्याळ गायब झालं, काय म्हणाले? आता बघा, काल निवडणुकीच्या 15 दिवसानंतर गायब झालेले नवी मुंबईचे युवराज ते झाडं तोडू नये म्हणून रॅली काढली, म्हणजे सिडकोत गेले। आता त्यांचे वडीलच वनमंत्री आहेत, त्या वनमंत्र्यांनी सांगावं की आम्ही नव्या मुंबईचं एकही झाड कुठल्याही प्रकल्पात तोडून देणार नाही। उगाच स्टंटबाजी करायची ज्येष्ठ नागरिकांना घेऊन, ती कशासाठी? आमच्या इथून कोस्टल रोड जाणार आहे, त्या कोस्टल रोडच्या माध्यमातून मी सिडको MDची बोललेली आहे, कुठली झाडं तुटणार नाही। पण आता वनमंत्री त्यांचेच वडील आहेत, मग त्यांच्या वडिलांनी डिक्लेअर करावं की आता तुर्ब्यातून जो बोगदा निघणार आहे तिथेही झाडं तुटणार नाहीत, CBDतली झाडं तुटणार नाही कोस्टल रोडला, त्यांनी जाहीर केलं पाहिजे। लोकांमध्ये स्टंट करून चालत नाही। आता लोकांना माहिती आहे कोण स्टंट करतो आणि कशासाठी करतो। वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबायची, पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।